येस, गुड इव्हनिंग. इयत्ता 7वी, धडा क्रमांक 1, इतिहासाची साधने आणि या धड्यातील हे तिसरं लेक्चर अर्थात लिखित साधने. यापूर्वी आपण भौतिक साधना आणि भौतिक साधनांचा भाग 2 की ज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट पुस्तकामध्ये दिलेल्या होत्या, त्यांची माहिती आपण चित्रांच्या माध्यमातून घेतली. तर अशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे आणि आता आपण लिखित साधनांकडे वळणार आहे. जस्ट मला फक्त फर्स्ट स्टुडंट दिसला की आपण लेक्चरला सुरुवात करूयात. ओके, चलो, चला सुरुवात करूयात आपण आता लेक्चरला. आजचं जे लेक्चर आहे ते आहे लिखित साधने या भागावर आधारित. तुम्हाला सर्वांना स्क्रीन दिसत आहे. जर आवाजाचा काही इश्यू असेल तर मला डायरेक्टली कॉल करून सांगू शकता. ठीक आहे. लिखित साधने. लिखित साधने म्हणजे काय? तर साधी गोष्ट आहे. लेखी स्वरूपामध्ये आढळणारी सर्व प्रकारची साधनं म्हणजेच लिखित साधने. काही व्याख्येला काही फार मोठं काही वेगळं पण नाहीये. यामध्ये जी लिखित साधने आपल्या मध्ययुगीन इतिहासामध्ये संबंधित आहेत, त्यासाठी 4 प्रकारची लिपी म्हणजे लिहिण्याची जी पद्धत आहे. उदाहरणार्थ मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, या भाषांमध्ये आपण देवनागरी लिपी वापरतो. हे पहा समोर तिथं लिहिलेलं आहे. देवनागरी लिपी. म्हणजे लिखित साधन हे वेगवेगळ्या लिपींवर आधारित आहे. ज्यामध्ये भाषा अनेक असतील, पण लिपी ज्या आहेत त्या या 4 लिपी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. देवनागरी लिपी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दुसरी आहे ती म्हणजे अरेबियन लिपी. या भाषेचाही वापर, या लिपीचाही वापर मध्ययुगीन काळामध्ये होत होता. हे मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक साधन आहे. इथे काहीतरी निबंध लिहिल्यासारखं काहीतरी तुम्हाला दिसतंय. बाकी आपल्या त्यातलं काही फारसं कळणार नाही. पुढे पहा पर्शियन लिपी. पर्शियन लिपीमध्ये पहा इथे तुम्हाला काही हे मुळाक्षर काय ज्याला आपण बाराखडी म्हणतो अशी आपल्या इथे दिसून येते. आणि ही आहे मोडी लिपी. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या लिपींची माहिती आहे आणि या लिपींच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषा तयार केल्या जातात आणि त्या भाषांमध्ये जे काही लेखन झालेलं आहे त्या आधारे आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे तो मोठ्या प्रमाणात बाहेर काढू शकतो. हे पहा इथे मोडी हा शब्द दिसतोय मोडी आणि इथे बघा हा अ आ इ ई ठीक आहे म्हणजे नाही क ख ग दिसतं बघा क क या पद्धतीचा आहे. क का की की क ख ग घ अशा पद्धतीने ही मोडी लिपी जी आहे तिचा वापर आपल्याला केल्या दिसून येतोय. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. भूर्जपत्रे. लिखित साधनांमध्ये हे एक अतिशय महत्वाचं साधन आहे. त्यामध्ये विषय असा आहे, की एक भूर्ज नावाचा एक वृक्ष आहे. जो आपल्या आता समोर दिसतोय आणि हा जो वृक्ष आहे, या वृक्षाची ही फांदी किंवा त्याचं खोड हे पहा इथे. हे जे खोड आहे, या खोडाची साल काढली जाते अशा पद्धतीने आणि या सालीचे पापुद्रे काढले जातात. आणि या पापुद्र्यांवर लेखन केलं जातं. म्हणजे भूर्जपत्र. हे सुद्धा ऐतिहासिक साधन आहे. हे खूप मोठा काळ टिकतं हे. तेव्हा अशा पद्धतीचं हे साधन आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पोथ्या आणि ग्रंथ. आता पहा, हे पहा पोथी. ऐतिहासिक साधन आहे आणि मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक साधन आपण महत्वाची या ठिकाणी पाहतोय. पोथी म्हणजे काय? तर मुळात कन्सेप्ट अशी आहे, की एक धार्मिक ग्रंथ असतो. पण हा ग्रंथ जो आहे तो मोठा असतो, जाड असतो. त्यामध्ये खूप गोष्टी असतात, खूप पानं असतात, खूप माहिती असते. पोथ्यांमध्ये तेवढी जास्त माहिती नसते. पोथ्या म्हणजे लहान आकाराची छोटी पुस्तिका. एक छोटं पुस्तक. पुस्तक आहे नाही, त्यापेक्षा छोटी पुस्तिका.
तर अशा प्रकारची पोथी असते आणि या पोथीच्या एक धार्मिक ग्रंथ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. धार्मिक माहिती त्यातून मिळते. आणि पुढे आहे ते म्हणजे ग्रंथ. ग्रंथ काही वेगळं सांगायची आता आवश्यकता नाहीये. हे सुद्धा लिखित साधन आहे मध्ययुगीन काळातील. मध्ययुगीन काळामध्ये आणखी जी लिखित साधनं आपल्याला सापडतात ती म्हणजेच फरमाने. म्हणजे वेगवेगळ्या राजांनी आपले दिलेले आदेश. म्हणजे उदाहरणार्थ आता इथे पहा. ही भाषा जी आहे ती मगाशी आपण पाहिली त्यातल्या साधारणपणे अरेबिक भाषेसारखी मिळती-जुळती दिसते. इथे एका राजाचा काहीतरी शिक्का आहे. म्हणजे एखादा सुलतान असला पाहिजे किंवा मुघल बादशाह असला पाहिजे किंवा एखादा नवाब असला पाहिजे. आणि अरेबिक भाषेतील हे पत्र आहे आणि या भाषेमध्ये हे पत्र कुठल्यातरी व्यक्तीला उद्देशून लिहिलेले हा सगळा मजकूर आहे. आणि हे फरमान आहे. म्हणजे हा दिलेला आदेश आहे. म्हणजे ज्या पद्धतीने औरंगजेब बादशाह आपलं फरमान पाठवतो, की शिवाजी महाराजांना माझ्या वाढदिवसासाठी तुम्ही दिल्लीला किंवा आग्र्याला पाठवून द्या. हे फरमान तो मिर्झा राजे जयसिंगांना पाठवतो. त्या पद्धतीचे फरमान आहे. चरित्र. या काळात काही चरित्र लिहिली गेली. त्यातील हे कवींद्र परमानंद. हे शिवरायांच्या काळात शिवरायांच्या दरबारात असणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांनी शिवरायांच्या काळात श्री शिवभारत हे चरित्र शिवरायांचं लिहिलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारची चरित्र ही आपल्याला म्हणजे अर्थातच त्या काळात लिहिलं गेलेलं आहे म्हणजेच त्या ऐतिहासिक साधन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. चित्रे. चित्र सुद्धा लिखित साधनांमध्ये येतात बरं का. हे पहा. आता सुरुवातीला जर तुम्हाला कोणी बादशाह दिसतोय, इथे एक बहुधा ही राणी असावी, पण हिच्या हातामध्ये तुम्हाला वीणा दिसते. बाजूला मोर आहे आणि एकूण वस्त्र पाहता, की कदाचित संत मीराबाई नसतील कशावरून? तर संत मीराबाई सुद्धा आपल्याला वीणा वाजवताना, कृष्णासमोर आपले म्हणणं मांडत असताना, आपली भावना व्यक्त करत असताना आपल्याला दिसतात. किंवा अशा प्रकारची जी चित्र आहेत, त्या चित्रांच्या माध्यमातून समजा या चित्राच्या खाली कुठे समजा मीराबाई लिहिलं असेल, तर त्यावरून त्या काळची वस्त्र कशा पद्धतीची होती राण्या महाराण्यांची, मीराबाईंना कोणत्या वादनामध्ये आवड होती, त्यांना पशुपक्ष्यांची काही आवड होती का, याच्या संदर्भात आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो. आणि या बादशाहकडे जर पाहिलं, तर लक्षात घ्या अशा पद्धतीने एखादं फूल हातामध्ये घेऊन अनेक बादशाहांनी स्वतःची चित्र काढलेली आहेत. मग हा नेमका कोणता बादशाह आहे, कोणता सुलतान आहे किंवा कोणता दिल्लीचा मुघल बादशाह आहे, हे पाहताना इथे बाजूला तुम्हाला ताजमहल दिसतोय. याचाच अर्थ जर तो ताजमहलकडे खिडकीतून पाहत असेल, तर अर्थात शहाजहान बादशाह असला पाहिजे, याचा अंदाज आपण लावू शकतो. आणि हा जो शहाजहान बादशाह आहे, याच्या अंगावरची वस्त्र काय आहे, त्याचे दागिने काय आहेत, हे सगळं जे काय आहे, हे आपल्या या चित्रांच्या माध्यमातून समजू शकतं. लक्षात घेऊयात आपण, लिखित साधने जी असतात ना, ती पहिल्यांदा कुठल्यातरी गोष्टीवर, एखाद्या भौतिक वास्तूवर किंवा वस्तूवरती लिहिली जातात किंवा कोरली जातात. तर अशा प्रकारची लिखित साधनं असतात. त्यामुळे लिखित आणि भौतिकमध्ये गोंधळ व्हायचा नाही. हे लक्षात घ्या. या काळामध्ये आणखी काही अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळते लिखित साधनांमुळे. लोकांचे खाण्यापिण्याच्या पदार्थांची माहिती मिळते त्या काळातली. त्या काळातलं लोकजीवन कसं होतं याची माहिती मिळते. वेशभूषेची माहिती मिळते. आचार-विचार लोकांचे कसे होते. साधारणपणे काय कृती करत आहेत त्या चित्रांमधून असेल किंवा लिहिलेल्या साहित्यामधून असेल. जी काही कृती चाललेली असेल त्यावरून त्यांच्या लोकांचे आचार काय आहेत, विचार काय आहेत, हे समजते. आचार म्हणजे वागण्याची पद्धत आणि विचार म्हणजे आपली बुद्धिमत्ता. आपण कशा पद्धतीने त्या एखाद्या गोष्टी संदर्भात काम करत आहे. आपण कुठल्या विचाराने चाललेलो आहे तो विषय. आणि सण समारंभ यांची माहिती आपल्याला मिळते. याच्याशिवाय अनेक प्रकारची साधनं आपल्याला आणखी दिसून येतात. त्यामध्ये राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावली, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखर, तवारीख हे सगळं आहे. आता याची आपण माहिती पाहूया की साधनं कशा प्रकारची आहेत ते. बघा, कोणकोणती लिखित साधनं आहेत तर पहिल्यांदा पाहूयात राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे याच्यासाठी एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलंय. हे पहा.
हा कागद एकदा हातात लागला आणि या ठिकाणी तुम्हाला शिवरायांचा शिक्का दिसला, की तुम्ही हा जो कागद आहे, या कागदावरून शिवाजी महाराजांचं काय म्हणणं आहे, हे तुम्हाला समजून येतं. हा कागद वाचल्याच्या नंतर तुम्हाला हे राजकीय कागद आहे, म्हणजे राज दरबारातील कामकाजाचा कागद आहे, काय न्यायनिवाड आहे, की कोणाला काहीतरी आज्ञा दिलेली आहे, याची 100% माहिती आपल्याला हे वाचन झाल्यानंतर समजते. आणि अर्थातच मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे ही मोडी लिपी आहे. म्हणजे मोडी लिपी पाहता क्षणी वाचता येण्यासारखी वाटते, पण 100% जमत नाही. आता इथे बघा, उदाहरण बघा. बहुत लिहिणे तरी तुम्ही सुज्ञ असा, ही अक्षरे बहुधा शिवाजी महाराजांची असावीत, असा प्राध्यापक ग.ह. खरे यांचा तर्क आहे. ग. खरे हे खूप मोठे विद्वान होते आणि खूप मोठे इतिहास तज्ञ होते. तर हे पहा, इथं लिहिलंय ते वाक्य हे. बहुत लिहिणे तरी. हे जे आहे ना, बहुत लिहिणे तरी, हे बघा, तरी हा शब्द अगदी तुम्हाला आत्ताच्या देवनागरी सारखा दिसेल. तरी सुज्ञ असा. तरीच्या पुढे पहा, हाय सुज्ञ. सुज्ञ अ सा. हा, हे थोडंफार मला का माहिती, कारण मी स्वतः मोडी लिपी थोडीफार शिकलेलो आहे. त्यामुळे मी हे सांगू शकतो. थोडीफार माहिती आहे मला त्याच्यातली. अर्थात एवढं सगळं वाचन नाही होऊ शकत माझ्याकडून, पण थोडीफार माहिती मला सांगता येऊ शकते. तर अशा प्रकारचं हे शिवरायांशी संबंधित असणारे जे कागदपत्र आहे, त्याची आपण माहिती काढू शकतो. या लिखित साधनाच्या आधारे आपण खरा इतिहास जो आहे, तो समोर आणू शकतो. किंवा इथे पहा, चरित्र म्हटलेलं आहे. पण चरित्रांमध्ये मी जे तुमच्या समोर चरित्र आणले, ते डायरेक्ट आत्मचरित्रच आणलंय आणि आहे बाबरनामा. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, बाबरनामा. तो कुठे कुठे फिरला, काय काय त्याने भ्रमंती केली, त्यांनी निसर्ग कसा पाहिला, राज्य कशी जिंकली, अशा संदर्भातील माहिती आहे आणि ते आत्मचरित्र आहे, ते बाबरनामा. तेव्हा याच्यामधून आपल्याला बाबरची वस्तुनिष्ठ माहिती आहे, ते मिळायला फायदा होतो. याशिवाय वंशावळ. आता हे पहा, शिवाजी महाराजांच्या पंजोबांपासून, हे बघा, वडील, आजोबा, पंजोबा, तिथून ते शिवरायांच्या वंशजांपैकी, हे पहा, संभाजी महाराज, म्हणजे इथून पुढे ही सातारची गादी, शाहू महाराज थोरले, इथून सातार शाखेची सुरुवात झाली. सातारच्या गादीचे सध्याचे राजे छत्रपती उदयनराजे आणि त्यांचे चुलत भाऊ शिवेंद्र राजे, हे दोघं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. इथपर्यंतची वंशावळ. आणि करवीर शाखा म्हणजेच कोल्हापूरची शाखा, तिथे जर पाहायचं झालं तर हे पहा, राजर्षी शाहू महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे तुम्हाला कोल्हापूरच्या गादीला दिसून येतात. राजाराम महाराजांच्या, म्हणजे शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज, त्यांच्या वंशजांमध्ये तुम्हाला ते दिसून येतात. अर्थात ते दत्तक घेण्यात आलेला भरपूर मोठा विषय आहे, तो काही डिटेल आपण त्याकडे जात नाहीये. पण छत्रपतींच्या वारसदारांची आपल्याला इथे माहिती मिळते. आणि सध्याचे छत्रपती आहेत शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज नाही बरं का, त्यांच्या नंतरचे शाहू महाराज, आणि त्यांच्यानंतर युवराज संभाजी राजे. म्हणजे सध्या बघा, महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नावाच्या संघटनेचं ते पाया भरण्याचं काम करतायत. अर्थात एक मोठा राजकीय पक्ष कदाचित तो भविष्यामध्ये होऊ शकतो. तर अशा प्रकारचं काम जे आहे ते चालू आहे त्यांच्या माध्यमातून, संभाजी राजांच्या माध्यमातून. तर ही अशी एवढी मोठीच्या मोठी वंशावळ पाहता आपल्याला, ही जर का आपल्याला जुनी अशी वंशावळ सापडली, तर यावरून सहजपणे आपल्याला इतिहास लेखण्यासाठी फायदा होऊ शकतो. नेक्स्ट, वली नाही, शकावली. शकावली लक्षात घ्या. काही व्यक्तींना त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये अशी एक सवय होती, की आपल्याला ज्या घटना घडतायत त्या लिहून काढायच्या. पण खूप डिटेल नाही लिहित बसायचं. त्याची कथा नाही तयार करायची, त्याची कादंबरी नाही तयार करायची, त्याचा ग्रंथ नाही तयार करायचा. जसं घडत गेले तसं लिहून काढायचं. आणि तेच काम इथे पहा, इथे नाव दिसेल तुम्हाला, जेधे शकावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये असणारे जेधे, कान्होजी जेधे, त्यांनी लिहिलेल्या, त्यांनी जी शकावली, त्यांनी जो घटनाक्रम लिहिलेला आहे, तो सगळा आपल्याला इथे दिसून येतो या ठिकाणी.
पुढे जाऊयात आपण. आता खरं तर हे जे आहे भिंतीवरील लेख, मंदिरावरील लेख, लेण्यांच्या भिंतीवरील लेख, कच्च्या विटांवरील लेख, हे खरं तर प्राचीन भारताच्या अभ्यासामध्ये जास्त महत्वाचे ठरतात. कारण अशा प्रकारचे लेख आहेत ते आपल्याला दिसून येतात. पण मी हे इथे आपलं मध्ययुगीन काळाच्या इतिहासात हे घेतलेलं आहे. याचं महत्वाचं कारण असं आहे, ते म्हणजेच ही पायरी. सेवेची ठायी तत्पर हिरोजी इंदलकर. रायगड बांधून झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारला, हिरोजी तुम्ही जो रायगड बांधला त्या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ? आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं, या रायगडावर एक पायरी बांधा आणि त्या पायरीवर माझं नाव कोरा. अशा प्रकारची भावना असणारे सरदार शिवरायांकडे होते. हे लिखित साधन आहे. म्हणजे ज्या कथा मी सांगतो तशा नुसत्या कथा नाहीयेत. तसा औरंगजेबाकडे असेल किंवा आदिलशहाकडे असेल, वजीर पदासाठी म्हणा, पैशांसाठी म्हणा, जहागिरीसाठी, वतनदारीसाठी म्हणून संघर्ष चालला होता, म्हणून सरदार पराक्रम गाजवत होते, तसं नाही. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर, अशा पद्धतीने ते सांगितलं जात आहे. हे सुद्धा ऐतिहासिक लिखित साधन आहे. आणखी पाहूयात आपण काही परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णन पाहूयात. त्यामध्ये अल्बेरुनी नाव बघा, इब्न बबूता अर्थात परदेशी आहेत, फॉरेन मधून आलेत ते, आणि निकोलस मनुची, ही 3 महत्वाची नावं आपल्याला परदेशी प्रवाशांमध्ये दिसून येतात. मध्ययुगीन काळासाठी मी सांगतोय. त्यातला पहिल्यांदा पहा अल्बेरुनी. अल्बेरुनी भारतात आला होता. परदेशी म्हणजे तो भारतात आला आणि परत गेला असेल किंवा इथेच त्याचं निधन पावलं असेल, असा विषय. आता हा कधीच्या काळातला आहे? त्यांनी लेखन करून ठेवलेलं. हे पहा, अल्बेरुनी का भारत. हा जो अल्बेरुनी नावाचा व्यक्ती आहे, याने जे काही लेखन करून ठेवलेलं आहे, त्याचं पूर्ण नाव इथे दिलेलं आहे. तर ते लेखन कुठल्या काळात केलेलं आहे त्यांनी? तो कुठल्या काळात आला होता? तर त्याचा जन्म बघा, इसवी सन 973 ला त्याचा जन्म झाला आणि इसवी सन 1048 ला मृत्यू झालेला आहे. म्हणजेच मध्ययुगीन काळ जर का इसवी सन 800च्या काळात सुरू होतो, तर सुरुवातीच्या काळातला भारत कसा होता? सुलतानशाही सुरू होण्याच्या आधीचा भारत कसा होता? मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणाच्या नंतरचा भारत कसा होता? याची माहिती आपल्याला या ठिकाणी समजू शकते. त्यासाठी अल्बेरुनीचं जे प्रवास वर्णन आहे ते वाचणं महत्वाचं ठरेल. दुसरा पहा इब्न बबूता. आता जो इब्न बबूता आहे, हा कोणत्या काळातला आहे? तर पहा, 1304 मध्ये त्याचा जन्म झाला आणि 1369 मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. या मधल्या कालावधीमध्ये तो भारतामध्ये आला, तो इथं या ठिकाणी फिरला, या ठिकाणी जे पाहिलं ते त्याने लिहून ठेवलं आणि ते जे वर्णन आहे ते वर्णन आपल्यासाठी इतिहास म्हणून आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे याचा काळ कोणता आहे पहा, तर 1304 ते 1369 म्हणजे सुलतानशाहीचा काळ आहे. ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे सुलतान जे आपण पाहतो की ज्याच्यामध्ये लोदींच्या आधीचे आहेत, म्हणजे खिलजी आहेत, तुघलक आहेत, तर त्यांच्या काळातली माहिती, त्या काळातला भारत देश कसा होता याची माहिती आपल्याला इब्न बबूताच्या वर्णनावरून समजते. आता ह्यांना महत्व काय? तर यांना महत्व यासाठी आहे की हे भारतातले नाहीयेत. म्हणजे उदाहरणार्थ, जर आदिलशहाकडचा एखादा इतिहासकार आहे तर तो आदिलशहाच्या बाजूने लेखन करणार आहे. तर मुघलांकरता किंवा सुलतानकरचा एखादा इतिहासकार आहे तर तो त्यांच्या बाजूने लेखन करणार आहे. जर एखादा इतिहासकार स्वराज्याचा आहे तर तो स्वराज्याच्या बाजूने लेखन करणार आहे. परदेशी प्रवासी असा नसतो, त्याला काहीच घेणं देणं नाहीये. तो येतो, पाहतो, जे दिसतं ते लिहितो आणि निघून जातो. त्यामुळे या परदेशी व्यक्तींच्या लेखनाला जास्त महत्व आहे. म्हणजे तिसरं नाव आपण पाहतोय परदेशी प्रवाशांचं, त्यामध्ये आहे निकोलस मनुची. आणि हा जो निकोलस मनुची आहे, या मनुचीचा काळ आहे इसवी सन 1639. शिवरायांच्या जन्मानंतर 9 वर्षांनी हा जन्माला आला आणि 1717चा याचा मृत्यू आहे. हा म्हणजे जग फिरायचं म्हणून साधारण 14-15 वर्षी तो घरातून बाहेर पडला आणि जग फिरायला निघाला. त्यात तो भारतात आला. मग तो
काही काळ तो दारा शिकोहकडे होता, म्हणजेच औरंगजेबाचा मोठा भाऊ. काही काळ नंतर तो पोर्तुगीजांकडे होता. त्याने मुघलांकडून काम केलेलं आहे. शिवरायांच्या विरोधात तो आलेला आहे. म्हणजे शिवरायांच्या विरोधात हल्ला करायला म्हणून नाही, पण जे काही लेखन त्याने केलंय ते शिवरायांच्या विरोधात असणाऱ्या, शिवाय संभाजी महाराजांच्या विरोधात पोर्तुगीजांकडून तो चर्चा करायला आलेला होता. आणि 1717 साल म्हणजेच याने शिवाजी महाराजांचा काळ पाहिलाय, संभाजी महाराजांचा काळ पाहिलाय, राजाराम महाराजांचा काळ पाहिलाय, महाराणी ताराबाईंचा काळ पाहिलेला आहे, बाळाजी विश्वनाथ भटांचा काळ पाहिलेला आहे. तर बघा, बाळाजी विश्वनाथ भटांचं निधन आहे ते 1719चं आहे. त्यामुळे खूप मोठा काळ त्याने पाहिलेला आहे. शहाजहान बादशाह आणि औरंगजेब बादशाह यांचा जो काळ आहे, म्हणजे औरंगजेब बादशाहचा एक मोठा काळ त्यांनी पाहिलाय. शहाजहानचा अंत आणि औरंगजेबाचं पूर्ण आयुष्य त्यांनी पाहिलेलं आहे. आणि नंतरच्या औरंगजेबाचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुढच्या 10 वर्षात, म्हणजे 1707 ते 1717 मध्ये कशा पद्धतीने दिल्लीचं महत्व संपतंय आणि स्वराज्याचं महत्व वाढतं हेही त्याने पाहिलेलं आहे. आणि त्यातच आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आणि ती म्हणजेच बघा, माझ्या या स्क्रीनच्या खाली काहीतरी चित्र दडलेलं आहे. ते मी मुद्दाम दडवून ठेवलेलं होतं, ते मी आता बाहेर काढतो. येस. छत्रपती शिवाजी महाराजांचं ओरिजिनल चित्र काढणारा, मूळ चित्र काढणारा हा ऐतिहासिक व्यक्ती आहे निकोलस मनुची. कळतंय महत्व परदेशी प्रवास वर्णनाचं? जे परदेशी लोक प्रवासाला येतात त्यांचं महत्व याच्यातून आपल्या लक्षात येतंय. शिवाजी महाराज कसे दिसत होते याची माहिती आपल्याला याच्या वर्णनामधून सापडते. आणि स्वतः शिवरायांनी असं काही चित्र काढण्याचा विषयच नाही. एकतर त्यांना पहिली गोष्ट वेळ नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजेच शिवाजी महाराजांना मुळातच स्वतःचे क्लोन, स्वतःची बहुरूप तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायची आणि शत्रूला खेळत ठेवायचं. अरे, शिवाजी राजे इकडे दिसले, शिवाजी राजे तिकडे दिसले, असं खेळत ठेवण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट. त्यामुळे खरा चेहरा समोर कसा येणार नाही याचा प्रयत्न शिवाजी महाराज करणार. हे थोडीच शहाजहान बादशाह सारखं असं हातामध्ये फुल घेऊन ताजमहल बाजूला आहे खिडकीमध्ये असं चित्र काढायला बसणार आहेत. त्यामुळे निकोलस मनुचीचं हे जे चित्र आहे, हे चित्र आपल्याला खऱ्या शिवाजी महाराजांचा चेहरा आणि त्यांची अंगकाठी समजण्यासाठी महत्वाचं ठरतं. येस, नेक्स्ट. पुढे जाऊयात आपण. तर यांची प्रवास वर्णन. तवारीख किंवा तारीख म्हणजेच घटनाक्रम. शब्द आहे तवारीख. तारीख या शब्दाशी मिळता जुळता आहे पहा. पण तारीख हा जो शब्द आहे ना, हा शब्द सुद्धा शुद्ध मराठी नाहीये. दिनांक हा पर्यायी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेला आहे. तारीख हा शब्द जो आहे त्याचा अर्थ घटनाक्रम. तारीख हा शब्द मुळात उर्दू शब्द मानला जातो. घटनाक्रम. आता याच्यामध्ये काय आहे? घटनाक्रमामध्ये काय आहे? तर बघा, कोणी कोणी लिहिलेले असं. अल्वेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याया बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना यातील बहुतांश लोक जे आहेत ते सुलतानांकडे किंवा मुघलांकडे नोकरीला होते, चाकरीला होते. पण ठीक आहे, ही नावं आपण बाजूला ठेवूयात, पण तवारीख म्हणजे काय ते समजून घेऊयात. हे पहा, ही एक तवारीख. तवारीख जैसलमेर. जैसलमेर संस्थान जे आहे त्या संस्थानची किंवा त्या राज्याची ही तवारीख आहे. त्या ठिकाणचा घटनाक्रम आहे. मग इथे काय केलं जातं? एखादी घटना घेतली जाते आणि घडलेली घटना जशीच्या तशी इथे मांडली जाते. त्यामध्ये स्वतःच काही डोकं वापरत नाहीत. हे असं असं घडलं, दॅट्स ऑल. इतिहास, असे हे घडले, इतिहास. म्हणून तवारीख किंवा तारीख याला फार मोठं महत्व आहे. कारण इथे हे चांगलं घडलं, हे वाईट घडलं, हे असं घडायला पाहिजे होतं, असं नसतं घडलं तर काय घडलं असतं, अजिबात डोकं लावलं जात नाही. इथे सरळ सरळ इतिहास आहे तो तुमच्या समोर मांडला जातो. तवारीख किंवा तारीख. पुढचं जे साधन आहे इतिहासाचं ते आहे बखर. बखर हा जो शब्द आहे तो खबर या शब्दावरून तयार झालेला आहे. हे पहा, ब आणि ख ची फक्त जागा बदला. खबर. खबर म्हणजेच माहिती, मिळालेली माहिती. आता मिळालेली जी माहिती ती खरी आहे का खोटी आहे कशी ठरवायची? काहीच गॅरंटी नाही.
म्हणजे व्हायचं असं, की आता हे जे तुम्हाला नावं इथे दिसतायत, मही कावत, सभासद, 91 कलमी, चिटणीस, भाऊसाहेब, खर्ड्याची लढाई, या सगळ्या बखरी आहेत. मग इथे काय केलं जातं, तर एखादा प्रसंग घेतला जायचा. त्या प्रसंगासंदर्भात असणारी ऐतिहासिक साधने, त्याच्या सोबत इतर लोकांचं काय म्हणणं आहे तेही ऐकलं जायचं आणि त्याच्या सोबत आपलाही थोडासा विचार, आपलं थोडंसं मत त्याच्यामध्ये आपोआप मिसळलं जायचं. अशा प्रकारे बखर तयार व्हायची. म्हणजे थोडक्यात आजच्या काळातली कादंबरी. कादंबरीसारखं याचं स्वरूप व्हायचं, की याच्यामध्ये इतिहास आहे का? हो, इतिहास आहे, पण बखर म्हणजे इतिहास नाही. कारण हे लिहित असताना मग काल्पनिक गोष्टी सुद्धा त्यामध्ये यायच्या. ती वाचावीशी वाटली पाहिजे. जसं आपण तवारीख पाहिली. तवारीख फक्त घटनाक्रम. मग तिथं काही तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे याच्यासाठी ते लेखन नाहीये. बखर मात्र लोकांनी वाचावं याच्यासाठी लिहिला गेलेला ग्रंथ आहे किंवा त्याच्यासाठी लिहिलं गेलेलं ते पुस्तक आहे. तर अशा प्रकारच्या अनेक बखरी आहेत. त्यातील सभासद बखर. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली बखर आहे. आणि ही जी बखर आहे, या बखरीच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास आणि संभाजी महाराजांचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पण त्यामध्ये थोडेसे आक्षेप पण घेतले गेलेत, की ते नंतरच्या काळात लिहिली गेली संभाजी महाराजांवरती चुकीच्या पद्धतीने आक्षेप या ठिकाणी मांडले गेलेले आहेत. त्याच्यामागे यांचे काही ठीक आहे, काही फार डिटेलमध्ये आपण आत्ता जात नाहीये. पुढे त्याची माहिती आपल्याला होईलच. जेव्हा वेळ येईल संभाजी महाराजांच्या चरित्राची, तेव्हा मी तुम्हाला ही गोष्ट नक्की सांगेन. तर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर आहे. ज्या कथेमध्ये आपण इतिहास शोधतो. एक छान उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळी शिवाजी सावंत यांचं युगंधर हे पुस्तक वाचायला घेतलं होतं, तेव्हा त्याच्या प्रस्तावना खूप मोठी प्रस्तावना आहे खरं त्याची. त्याच्या प्रस्तावनेमध्ये शिवाजी सावंतांनी असं लिहिलं होतं, की युगंधर ही कृष्णावरची कादंबरी आहे आणि श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये चमत्कारांची पुटेच्या पुटे चढलेली आहेत. म्हणजे खूप चमत्कार त्यामध्ये मूळ कथेत घुसडले गेलेले. ते चमत्कार जास्तीत जास्त बाजूला सारून खरा इतिहास बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. असं त्यांनी प्रामाणिकपणे मांडण्याचा तिथं प्रयत्न केलाय. ते सांगण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. तर बखर अशा प्रकारची आहे. मिळालेली माहिती, ऐकीव माहिती, पराक्रमाचं काही केलेलं थोडंसं अतिवर्णन, अशा सगळ्या गोष्टींचा मिलाप म्हणजे बखर असते. बखर हे सुद्धा एक ऐतिहासिक लिखित साधन आहे. अर्थात ते ताळमेळ ठेवून ते वापरावं लागतं. व्यवस्थितपणे त्याची काळजी घ्यावी लागते. त्यातली सगळी माहिती खरी आहे, खोटी आहे ते व्यवस्थित चेक करावं लागतं. पुढे पाहूयात आपण. इंग्रजी ग्रंथकार. भारतामध्ये जे ग्रंथकार येऊन गेले त्याच्यामध्ये म्हणजे इंग्रजांचं जे राज्य आपल्यावरती सुरू झालं, कारण नंतर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलेलं आहे स्वराज्याच्या नंतर. सो त्यामध्ये रॉबर्ट आर्म, स्प्रिंगल आणि ग्रँड डफ ही 3 नावं महत्वाची आहेत. त्यातील हे जे व्यक्तिमत्व आहे, ग्रँट डफ, जेम्स कॅनिंगहॅम ग्रँड डफ, त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे. हा मूळचा स्कॉटलंडचा होता. इंग्लंडच्या मध्ये स्कॉटलंड नावाचा देश होता, की जो पुढे इंग्लंडने जिंकला किंवा गिळंकृत केला असं आपण म्हणूयात, वसाहतीच्या माध्यमातून. तिथला हा होता आणि तो ज्यावेळी पुन्हा एकदा तो ज्यावेळी इकडे महाराष्ट्रामध्ये आलेला होता, त्यावेळी त्याची ड्युटी आहे ती साताऱ्याच्या वाई परिसरामध्ये लावलेली होती. आणि तिथे फिरत असताना त्याला स्कॉटलंडमध्ये असणारा निसर्ग आणि वाईमध्ये असणारा निसर्ग याच्यामध्ये त्याला साम्य आढळलं. त्यामुळे त्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये त्याला जास्त इंटरेस्ट निर्माण झाला आणि हा पहिला इंग्रज इतिहासकार आहे, की ज्याने मराठ्यांचा इतिहास किंवा स्वराज्याचा इतिहास लिहिला. तर अशा पद्धतीचा ग्रँड डफ आहे. तर यांनी जे काही लेखन केलं, आता हा बाहेरून आलेला आहे. त्याला काही घेणं-देणं नाहीये औरंगजेब बरोबर का शिवाजी महाराज बरोबर. त्यांनी जे घडलं ते लिहिलं. या अर्थाने आपल्याला फॉरेनचे आहेत इतिहासकार, ग्रंथकार आहेत, त्यांची आपल्याला माहिती आवश्यक आहे. म्हणजे जसं आपण आधी पाहिलं ते प्रवास वर्णन करणारे प्रवासी पाहिले. अल्बेरुनी, इब्न बबूता, त्यानंतर निकोलस मनुची यांनी काय केलं, हे भारतात आले त्या काळात काय घडलं हे पाहिलं. सोबत थोडीशी पार्श्वभूमी म्हणून जुना काळ येतोच. ग्रँड डफने काय केलं, तर ग्रँड डफने मराठ्यांचा इतिहास जो घडून गेलेला आहे, तो संपलेला आहे. त्याची माहिती बाहेर काढली इंग्रजांचं राज्य सुरू झाल्याच्या नंतर आणि त्या आधारे त्यांनी आपलं इतिहास लेखन जे आहे ते केलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे मिळू शकते.
तर एवढी सगळी माहिती आहे ती आपण या लिखित साधन या मुद्द्यामध्ये पाहिलेली आहे. आणि या पुढचं जे आपलं लेक्चर असेल ते लेक्चर असणार आहे मौखिक साधने या मुद्द्यावर. तर आपण आता इथे थांबूयात. धन्यवाद.